विरोधकांचे दावे खोटे ठरले. एलपीजी घेऊन व्यापारी जहाज शिवालिक भारतात पोहोचलं. नरेंद्र मोदींमुळे भारतासाठी होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित. शिवालिक पाठोपाठ आणखीही भारतीय जहाजं भारतात येणार. आता ओटीपी शिवाय सिलेंडर नाही. बुकिंगसाठी मार्गदर्शक सूचना जारी. एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी 25 दिवसांची अट. काळाबाजार करणाऱ्यांचे कारनामे उद्ध्वस्त. बुलढाण्यात तहसीलदारांना पकडले 14 घरगुती गॅस सिलेंडर. गॅस तुटवड्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवा. खासदार सुप्रिया सुळेंची पंतप्रधानांकडे मागणी. घरगुती गॅसचा तुटवडा नाहीच. केंद्र आणि राज्य सरकारची स्पष्ट भूमिका. आजही गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी. ऑनलाईन गॅस बुक होत नसल्याचा आरोप. गोंदियाच्या गॅस बुकिंग ऑफिस बाहेर रांगा. सोन्या चांदीचे गडगडणं सुरूच. आखाती युद्धाचा सराफा बाजारावर परिणाम. धर्मांतरणातून जन्मलेल्या अपत्याचा वडिलोपार्जित संपत्तीवर दावा कायम. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून महत्त्वपूर्ण वक्तव्य. बारामती आणि राहुरीमध्ये बिनविरोधला विरोध. विधानसभा पोटनिवडणुकीबाबत मवियाची आग्रही भूमिका. धर्मस्वातंत्र्य विधेयकावरून मविया दुफळी. महायुतीच्या विधेयकाला ठाकरेंचा पाठिंबा. धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आव्हाड विरोध करणार पवार गट आणि ठाकरेंमधला दुरावा कायम. राज्यसभा निवडणुकीनंतर पवार ठाकरे दुरावले. पैसे फेका, विधानभवनात प्रवेश मिळवा. विधानभवन प्रवेशिका विक्रीचे बिंग फुटले. उदय सामंत यांचं नाव वापरून चालवलं जातंय रॅकेट. अधिवेशन सोडून शिंदे दिल्लीला. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शिंदेंचा दौरा असल्यानं भुवया उंचावल्या. अजित पवारांचा मृत्यू षडयंत्र असल्याचा ठाकरे गटाला संशय. भास्कर जाधवांकडून संशय व्यक्त. विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंनी पुन्हा लावला लग्गा. उद्धव ठाकरेंच्या भेटीवेळेस काँग्रेस पवार गट अनुपस्थित. राज्यामध्ये बेधडक बनतायत बोगस शिधापत्रिका. एकनाथ शिंदेंच्या कुटुंबियांचं बोगस रेशन कार्ड आलं समोर. मुसलमान राष्ट्रांचा पाठिंबा न मिळाल्यानं इराण बिथरला. इराणकडून दुबईत ठिकठिकाणी हल्ले. युद्धखोर ट्रम्पना सगळा खेळ वाटतोय. मजा म्हणून इराणवर आणखी हल्ले करण्याची ट्रम्पची भूमिका. कोल्हापूर आदमापुरातल्या रथोत्सवावेळेस भाविकांना विषबाधा. रथोत्सवावेळेस मिळालेली मोफत लस्सी प्यायले भाविक. अनेकांना मुरगुड ग्रामीण रुग्णालयात केलं दाखल. स्मशानभूमीत मधमाशांचा ग्रामस्थांवर हल्ला. मुक्ताईनगरच्या 4 ठाण्यातील घटना. मधमाशांच्या हल्ल्यात 8 ते 10 जण गंभीर जखमी. बीडीडी चाळीतील रहिवाशांना मिळाला हक्काचा निवारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते चावी वाटप. 864 सदनिकांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण.